येत्या काळात पेट्रोल, डिझेल जपून वापरा. वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या. इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढचं 1 वर्ष सोनं खरेदी करणं टाळा. हे आवाहन केलंय पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या देशवासियांना. या भाषणातून देशातील जनतेला कोणतं तरी संकट देशावर ओढवणार ही चाहूल लागली. पण त्यामागचं नेमकं कारण काय असावं याबद्दल सध्या सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. अचानकपणे पंतप्रधानांनी वैयक्तिक बचतीवर आणि जीवनशैलीवर भाष्य केल्यामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं हे नक्की. असं काय घडलं असेल ज्यामुळे सरकारला ही पावलं उचलावी लागतायत? या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हेच जाणून घ्यायचंय की पंतप्रधान मोदींनी कालच्या कार्यक्रमात नेमकं कोणत्या उद्देशाने हे संपूर्ण आवाहन केलं असावं, त्यामागे सरकारची नेमकी कारणं काय आहेत, तसेच सध्याची बिघडलेली भूराजकीय परिस्थितीत पाहता जग नेमकं कोणत्या आर्थिक संकटात सापडणार आहे आणि त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर किती खोलवर परिणाम होऊ शकतो, या सगळ्या प्रश्नांचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी स्वप्नील आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. सगळ्यात अगोदर वळूया पंतप्रधान मोदी यांनी हैदराबादच्या कार्यक्रमात भारतीय जनतेला काय आवाहन केलं. पश्चिम आशियातील तणाव आणि जागतिक पुरवठा साखळीवर होणारा परिणाम लक्षात घेता भारताने आर्थिक स्वावलंबन जपण्यासाठी नागरिकांना आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करावेत अशी विनंती केली. विशेषतः इंधनाची बचत करण्यासाठी त्यांनी लोकांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर मर्यादित करण्याचं आवाहन केलं असून शहरामध्ये मेट्रोचा जास्तीत जास्त वापर आणि खासगी वाहनांसाठी कार पुलिंगचा पर्याय निवडण्याचा सल्ला दिलाय. परकीय चलन वाचवण्याच्या दृष्टीने त्यांनी नागरिकांना किमान 1 वर्ष सोन्याची खरेदी न करण्याचं आणि अनावश्यक परदेशी सहली पुढे ढकलण्याचं आवाहन देखील केलंय. यासोबत कोरोना काळातील वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्यावर त्यांनी भर दिलाय, ज्यामुळे इंधनाचा वापर आणि कार्यालयांवर ताण कमी होण्यास मदत होईल. कृषी क्षेत्रात रासायनिक खतांचा वापर 50% कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. दैनंदिन वापरातील कंगवा, कात्री, टूथब्रश यासारख्या छोट्या गोष्टींमध्ये परदेशी वस्तूंच्या जागी भारतीय बनावटीच्या वस्तू वापरून मेक इन इंडियाला प्रोत्साहन द्यावं असं त्यांनी स्पष्ट केलं. पण इथं प्रश्न असा उपस्थित निर्माण होतो की अचानक भारतावर असं कोणतं संकट ओढवलंय आणि हे संकट ओढवण्यामागं नेमकं कारण काय आहेत? सध्याच्या घडीला मिडल ईस्टमध्ये सुरू असलेला संघर्ष, विशेषतः इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढता तणाव आणि स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज सारख्या महत्त्वाच्या सागरी मार्गांवर निर्माण झालेली अडथळ्यांची स्थिती, यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्यात. कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $70 थेट $126 पर्यंत पोहोचल्याने भारताच्या आयात बिलावर प्रचंड ताण आलेला आहे. भारत आपल्या गरजेच्या 80 ते 85% तेल आयात करतो आणि त्यासाठी आपल्याला अमेरिकन डॉलरमध्ये मोबदला द्यावा लागतो. या डॉलरच्या वाढत्या मागणीमुळे रुपयाचं मूल्य घसरलं जाते, ज्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर मोठा दबाव निर्माण झालाय. म्हणूनच पंतप्रधानांनी आर्थिक देशभक्तीचं आवाहन करत नागरिकांना पुढच्या 1 वर्षासाठी सोनं न खरेदी करण्याचं सांगितलंय. कारण सोनं हे तेलाखालोखाल सर्वाधिक आयात केलं जाणारं उत्पादन आहे. जेव्हा लाखो भारतीय एकाच वेळी सोन्यात गुंतवणूक करतात तेव्हा देशातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन बाहेरच्या देशांमध्ये जातं, ज्यामुळे चालू खात्यातील तूट वाढते. त्यासोबत हे आर्थिक संकट ओढवण्यामागं प्रामुख्याने 5 मोठी कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे पश्चिम आशियातील युद्धाची परिस्थिती, ज्यामुळे सप्लाय चेन सगळी विस्कळीत झालेली आपल्याला दिसून येते. ऊर्जा क्षेत्रातील महागाई वाढली. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली अनियंत्रित वाढ, ज्यामुळे देशांतर्गत पेट्रोल डिझेलचे दर वाढून वाहतूक खर्च आणि पर्यायाने अन्नधान्याची महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. तिसरं कारण म्हणजे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचं सततचं पडणं. रुपया कमकुवत झाल्यामुळं प्रत्येक आयात केली जाणारी वस्तू भारतासाठी महाग पडतीये. त्यानंतर चौथं कारण म्हणजे खाद्यतेल आणि रासायनिक खतांचा आयातीवर असलेले भारताचे मोठे अवलंबून असणं, ज्यावर सरकारला मोठी सबसिडी द्यावी लागते. यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडतोय. आणि शेवटचं 5वं कारण म्हणजे कोविड काळानंतर सावरत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत पुन्हा एकदा आलेली मंदीची लाट आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील अनिश्चितता. त्यामुळं भारतात पुढील काही दिवसात मोठं संकट ओढवणार ही चाहूल सरकारला लागलेली दिसून येते. पंतप्रधान मोदींनी केलेलं आवाहन काहीतरी संकट ओढवणार अशीच चाहूल आणून देताना दिसते. सध्याची परिस्थिती बघता भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतं अशी भीती आता व्यक्त केली जाते. पण मंडळी, या संकटाचा भारतावर काय परिणाम पडणार आहे हे आता आपण जाणून घेऊया. या संकटाचे भारतावर होणारे परिणाम हे खूप दूरगामी असू शकतात. जर हॉर्मुझ मधून येणारा तेलाचा साठा हा असाच खंडित राहिला तर वाहतूक खर्च वाढू शकतो आणि वाहतूक खर्च वाढला तर जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि भाज्यांचे दर प्रचंड वाढू शकतात. जर परिस्थिती गंभीर झाली तर कंपन्या खर्च कमी करण्यासाठी पुन्हा वर्क फ्रॉम होम मॉडेल वाढवू शकतात. विमान तिकीट, परदेशी पर्यटन महाग होऊ शकतं.
वाहन उद्योगात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी अचानक वाढू शकते. सोन्याच्या बाजारात मंदी येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काही शेअर बाजारातील ज्वेलरी कंपन्यांचे शेअर्स मोदींच्या वक्तव्यानंतर घसरल्याचेही समोर आले. सरकार आता वोकल फॉर लोकल, रेल्वे वाहतूक, नैसर्गिक शेती, कमी तेल वापर आणि इलेक्ट्रिक वाहनं या गोष्टींना राष्ट्रीय सुरक्षेशी जोडताना दिसून येतोय. म्हणजेच हा फक्त आर्थिक विषय नाही, तर देश संकटासाठी किती तयार आहे हा मोठा प्रश्न आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते मोदींचं भाषण हे आगामी आर्थिक दबावासाठी लोकांना मानसिकदृष्ट्या तयार करण्याचा प्रयत्न होता. कारण जर जगात युद्ध आणि ऊर्जा संकट वाढलं तर त्याचा मोठा फटका विकसनशील देशांना बसू शकतो आणि भारत त्यापासून पूर्णपणे सुरक्षित नाहीये. त्यामुळे सरकार आता आधीपासून लोकांना बचत, स्वावलंबन आणि कमी आयात याकडे वळवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतोय. सध्या सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की संकट खरंच एवढं गंभीर आहे का? तर आर्थिक तज्ज्ञांच्या मते जर पश्चिम आशियातील संघर्ष आणखी वाढला आणि ऑइल सप्लाय मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली तर जगभर रिसेशनची परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारतासाठी फ्यूल प्राइजेस, महागाई, ट्रॅव्हल इंडस्ट्री, गोल्ड मार्केट आणि स्टॉक मार्केट यावर मोठा परिणाम दिसू शकतो. काही रिपोर्ट्सनुसार सरकारी तेल कंपन्यांनाही मोठं नुकसान सहन करावं लागतंय. कारण जागतिक क्रूड ऑइल दर वाढले असतानाही देशात पेट्रोल डिझेलचे दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोदींच्या या भाषणामुळे आता सामान्य माणसामध्ये एक नवीन चर्चा सुरू झाली. आपण पुन्हा एका मोठ्या आर्थिक वादळाच्या दिशेने चाललो आहोत का? कारण इतिहास सांगतो की जेव्हा सरकार लोकांना फ्यूल वाचवा, इम्पोर्ट कमी करा, गोल्ड खरेदी करणं थांबवा असं आवाहन करू लागतं, तेव्हा जागतिक आर्थिक परिस्थिती सामान्य नसते. त्यामुळे पुढचे काही महिने भारत आणि जगासाठी खूप महत्वाचे मानले जात आहेत. मोदींच्या या भाषणानंतर सोशल मीडियावर आणि राजकारणात मोठी चर्चा सुरू झालेली दिसून येते. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आव्हानावर टीका करत म्हटलं की सरकारच्या अपयशामुळे आता सामान्य नागरिकांना त्याग करण्यास सांगितलं जाते. राहुल गांधींच्या मते सोनं घेऊ नका, परदेशात जाऊ नका, वर्क फ्रॉम होम करा, हे सगळं म्हणजे आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षण आहे. पण हे संकट ओढवणार हे माहीत असून सुद्धा निवडणुकीसाठी सरकारकडून खूप खर्च करण्यात आला होता. पेट्रोल डिझेलचे दर निवडणुकीच्या तोंडावर आहेत तेच ठेवण्यात आले होते. हे संकट आता भयंकररित्या त्यामुळेच ओढवलं गेलंय असं आता माध्यमांमध्ये दाखवलं जात आहे. थोडक्यात सांगायचं तर मोदींनी हे आव्हान जागतिक महायुद्धासारख्या परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक मंदीपासून भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी केलेलं होतं. जर भारतीय जनतेने या आव्हानाला प्रतिसाद दिला तर भारत जागतिक संकटातून कमीत कमी नुकसानीसह बाहेर पडू शकेल. अन्यथा आयातीचा वाढता खर्च आणि घट्ट परकीय चलन भारताला एका मोठ्या आर्थिक गर्तेत लोटू शकतो. बाकी मंडळी, या आव्हानाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.